सरकारकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसेच नाहीत हे आता स्पष्ट होत आहे। महाराष्ट्रात तर लाडक्या बहिणीच्या कृपेने शेतकऱ्यांना फटका बसत आहे, पण आता केंद्र सरकार देखील मागेच राहिलेलं दिसत आहे। याचं कारण असं की पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये 2 ऑगस्टला जारी करण्यात आले, मात्र काही शेतकऱ्यांची रक्कम थांबवण्यात आली आहे। 3 कारणांमुळे हे पैसे थांबवल्याचं समोर आलं आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीची रक्कम पाठवण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता। 2 ऑगस्ट रोजी 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 2,500 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत, मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे पैसे आलेले नाहीत। पीएम किसान सन्मान निधीच्या पोर्टलवरून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्यांकडून पीएम किसान सन्मान निधी योजना चालवली जाते। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आलेली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर कोणते लाभार्थी योजनेतून वगळण्यात पात्र ठरू शकतात याबाबत देखील माहिती दिली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवरून याबाबत प्रत्यक्ष पडताळणी होईपर्यंत अस्थायी रुपयात त्यांचा लाभ रोखण्यात आल्याची माहिती दिली आहे। सरळ आणि स्पष्ट बोलायचं झालं तर सरकारने हातरून बघूनच पाय पसरले पाहिजेत। याबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।